नमस्कार मित्रांनो, राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, थंबनेल आपण बघितलेलं असेल, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी बिग ब्रेकिंग असणार आहे 8वा वेतन आयोग। तर मित्रांनो, 8व्या वेतन आयोगासंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। संपूर्ण सविस्तर माहिती असणार आहे, कधीपासून 8वा वेतन आयोग लागू होणार आहे, फिटमेंट फॅक्टर किती असणार आहे, समितीचा जो अहवाल असणार आहे तो कधी येणार आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे 8व्या वेतन आयोग संदर्भात। तर याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। 8वा वेतन आयोग कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर। 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्राची मंजुरी। 2026 पासून लागू होणार 8वा वेतन आयोग। 8व्या वेतन आयोगाची पगारवाढ कशी काढावी, फिटमेंट फॅक्टर किती? 8वा वेतन आयोग कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर। 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्राची मंजुरी। 8व्या वेतन आयोगाची पगारवाढ कशी काढावी, फिटमेंट फॅक्टर किती राहील, आयोग कधीपासून लागू होणार, संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिलेली आहे। याबाबतची माहिती गुरुवारी दिनांक 16 केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली। याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की 8वा वेतन आयोग 2026 पर्यंत स्थापन केला जाईल। 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसी यापूर्वीच लागू केल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला। 8व्या वेतन आयोगामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात मोठी वाढ होणार आहे। केंद्र सरकार प्रत्येक 10 वर्षांनी वेतन आयोग आणत असतो। सध्या देशात 7वा वेतन आयोग लागू आहे। याचा कार्यकाल 2026 ला संपत आहे। त्या अगोदर अध्यक्ष आणि 2 सदस्यांची नियुक्ती केली जाईल। सरकारने नियुक्त केलेला हा आयोग सर्व राज्यांशी चर्चा करेल, तसेच कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या सूचना विचारात घेतल्या जातील। 2016 मध्ये लागू झाला होता 7वा वेतन आयोग। दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 28 फेब्रुवारी 2014 रोजी 7व्या वेतन आयोगाची स्थापना केली होती। त्यांनी 19 नोव्हेंबर 2015 रोजी आपला अहवाल सादर केला होता। तर 1 जानेवारी 2016 पासून 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात आल्या। 7वा वेतन आयोग 2016 मध्ये लागू झाला होता आणि डिसेंबर 2025 मध्ये त्याचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे। त्यापूर्वी सरकारने 8वा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। किमान मूळ वेतन किती असणार? 8व्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होण्याची शक्यता आहे। अहवालानुसार अंतर्गत फिट फॅक्टर किमान 2.86 निश्चित केला जाऊ शकतो। त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनात समान वाढ होईल आणि ती 51,480 रुपये होऊ शकते। सध्या किमान मूळ वेतन हे 18,000 रुपये आहे। त्याचसोबत निवृत्ती वेतन धारकांनाही याचा लाभ मिळणार आहे। त्याची किमान पेन्शन सध्याच्या 90,000 रुपयावरून 25,740 रुपयापर्यंत वाढणार आहे। 8वा वेतन आयोग कधीपासून लागू होणार? 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होणार। 8व्या वेतन आयोगाचा फिटमेंट फॅक्टर काय आहे? सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कमाल वेतन 2,50,000 रुपये आणि कमाल पेन्शन 1,25,000 रुपये निश्चित करण्यात आले। 2.57 चा फिटमेंट फॅक्टर विचारात घेऊन पगारातील फिटमेंट फॅक्टर काय आहे? फिटमेंट फॅक्टर हा एक गुणक आहे जो पगार आणि पेन्शनची गणना करण्यासाठी वापरला जातो। 8व्या वेतन आयोगात पगार कसा काढायचा? 8व्या वेतन आयोगात पगार कसा काढायचा? नवीन मूळ पगाराची गणना करण्यासाठी सध्याच्या पगाराचा फिटमेंट फॅक्टर 2.68 ने गुणाकार करा। एकूण पगारासाठी नवीन मूळ वेतनामध्ये महागाई भत्ता DA जोडा। तो 8वा वेतन आयोग लागू होईपर्यंत 70% पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे। 8व्या वेतन आयोगानंतर पगार किती वाढतो? 8व्या वेतन आयोगात किमान मूळ वेतनात तब्बल 186% वाढ होईल असा विश्वास आहे। यासाठी किमान मूळ वेतन 51,480 प्रति महिना लागू शकते। त्यासाठी फिटमेंट फॅक्टर 2.86 आहे। केंद्रीय नागरी सेवा सुधारित वेतन नियम 2025 द्वारे हे बदल लागू केले जाण्याची शक्यता आहे। 8वा वेतन आयोग कधी लागू करण्यात येईल? या वेळापत्रकानुसार 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे। मागील कमिशन प्रमाणेच निवृत्ती वेतन धारकासाठी महागाई भत्ता DA आणि महागाई सवलत DR मध्ये बदलासह पगारामध्ये सुधारणा करणे अपेक्षित आहे। तर मित्रांनो, 8व्या वेतन आयोगानुसार पगाराचा जो मॅट्रिक्स टेबल असणार आहे तो या पद्धतीचा असणार आहे, अशा पद्धतीचा। तर याची डाउनलोड लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे।
तर मित्रांनो, 8व्या वेतन आयोगासंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे. 8वा वेतन आयोग कधीपासून लागू होऊ शकतो, फिटमेंट फॅक्टर कसा असणार आहे, समितीचा अहवाल वगैरे कधी येणार आहे, लागू होईल की नाही, याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.